नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर। तर बघा या ठिकाणी आज आपण जीएमसी नांदेड पदभरती 2025 साठी बघा या ठिकाणी आज बघा सर्व पदांसाठी उपयुक्त अशी बघा आपण गणित व बुद्धिमत्तेची बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये प्रश्नपत्रिका कव्हर करत आहोत। बघा मित्रांनो, या बघा आपल्या व्हिडिओच्या अगोदर देखील या ठिकाणी बरेच बघा या ठिकाणी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आम्ही अपलोड केलेले आहेत। बघा त्या सर्व व्हिडिओंची बघा या ठिकाणी आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तुम्हाला प्रोव्हाइड करतो। जर ती तुम्ही अद्याप अभ्यासले नसाल अवश्य अभ्यासून घ्या। ओके, तर महत्त्वाचं म्हणजे काय, नवीन वगैरे असाल सबस्क्राइब करून घ्या आणि सबस्क्राइब करण्यासोबत आपला हा आजचा जो संपूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही अवश्य शेवटपर्यंत अभ्यासून घ्या। तर बघा आपल्याला एकूण परीक्षेसाठी गुण आहेत बघा एकूण 200 आणि वेळ आहे बघा 120 मिनिट म्हणजे 2 तास। ओके, पुढे प्रश्न पहिला काय म्हणतो, तर संख्या मालिका बघा आपल्याला या ठिकाणी पूर्ण करायची आहे। तर बघा या ठिकाणी 2 चा संबंध 300 आहे, 3 चा 400, 4 चा 900, 9 चा 1600, 16 चा 8100, तर 81 चा संबंध प्रश्नचिन्हासोबत बघा जसं दिसते तसं नसते म्हणून दुनिया फसते। या ठिकाणी बघा आपल्याला या ठिकाणी जसं दिसत आहे बघा 2 चा 300, 3 चा 400, 4 चा 900, 9 चा 1600, 16 चा 8100 तसा या ठिकाणी बघा संबंध नाही। या बघा तर संबंध नेमका आहे कसा, बघा या ठिकाणी 2 आहे ना, सरळ बघा या ठिकाणी 2 चा वर्ग या ठिकाणी 4 केलाय, मग पुन्हा या ठिकाणी 3 आहे ना, 3 चा वर्ग या ठिकाणी 9 केला, मग पुन्हा काय केलं तर या 9 ओके या 9 चा वर्ग बघा या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी 81 केलं। तर आता या प्रश्नचिन्हाच्या जागी बघा या ठिकाणी 16 चा वर्ग येतं बघा या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी 16 चा वर्ग। तर 16 चा वर्ग किती बघा 256 जी बघा क्रमांक क आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे। बघा अशा ठिकाणी तुम्हाला आयोग बघा फसविण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून बघा अशा प्रकारचे तुम्ही जेवढे जास्त होतील तेवढे जास्त सगळे प्रश्न करण्याचा प्रयत्न करा। बघा टीसीएस पॅटर्न मित्रांनो या ठिकाणी कशा स्वरूपाचे ठिकाणी प्रश्नसंच विचारू शकते, या बघा व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व काही करून टाकू। तर बघा एक अत्यंत महत्त्वाची बातमी म्हणजे काय, तर ती बघा या ठिकाणी एक आपल्या या बघा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त अशा ठिकाणी बघा आम्ही एक 2000 प्रश्नांचा या ठिकाणी एक महाठोकळा बघा लॉन्च केलेला आहे। तर बघा मित्रांनो या महाठोकळ्यामध्ये तुम्हाला मिळणार काय आहे, तर जीके भेटतं बघा, जीके जीएस आणि करंट अफेअर जीके मित्रांनो बघा हे 2 अत्यंत महत्त्वाचे जे की भाग आहेत। जर तुम्हाला मित्रांनो बघा या 2 भागाचा जर या ठिकाणी अभ्यास करायचा असेल तर बघा आत्ताच बघा हा आपला महाठोकळा खरेदी करा, कारण टीसीएसचे मित्रांनो बघा या ठिकाणी सर्व PYQ बघा या ठिकाणी यामध्ये आम्ही ॲड केलेले आहेत, म्हणून बघा आपला हा महाठोकळा अवश्य बाय करा। बाय करण्यासाठी काय करा, 7414 बघा 7414 939307 हा आपला क्रमांक आहे। या क्रमांकावर फक्त आणि फक्त 99 रुपये पे करा। पे केली स्क्रीनशॉट बघा तुम्ही नंबरच्या व्हॉट्सअपला टाकून टाका, अवघ्या 2 मिनिटाच्या आत मी तुम्हाला हा महाठोकळा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती तुम्हाला अवेलेबल करून देऊ। बघा अवश्य बाय करा, क्रमांक आहे 7414 939307 ओके, अवश्य बाय करा। बघा अत्यंत महत्त्वाचे जे की बघा मित्रांनो मी काय म्हणतो, तर जमाना हार्ड वर्कचा नाही स्मार्ट वर्कचा जमाना आहे, म्हणून बघा अवश्य भले तुम्ही स्टडी मटेरियल कमी घ्या परंतु बघा परीक्षेला येईल या स्वरूपाचं घ्या। 100% बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये विचारले जातात या ठिकाणी या स्वरूपाचे आपण बघा या ठिकाणी प्रश्नसंच नेहमी आणत असतो, म्हणून बघा अवश्य बाय करा। ओके, तर दुसरा प्रश्न काय म्हणतो, रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून शृंखला पूर्ण करायची आहे। बघा या ठिकाणी परत बुद्धिमत्तेवरचेच या ठिकाणी बघा सर्व बघा या ठिकाणी प्रश्न आपण आज घेतलेले आहेत। तर बघा थोडंसं या ठिकाणी प्रिंटच्या बघा थोडंसं अडथळ्यामुळं या ठिकाणी थोडंसं प्रिंट बघा या ठिकाणी क्लिअर दिसत नाही, परंतु काही नाही, डाऊट वगैरे शंका करू नका, व्हिडिओची क्वालिटी वाढून घ्या। ओके, तर दुसरा रिकाम्या जागी योग्य अक्षर निवडून शृंखला पूर्ण करायची आहे। तर सीच्या बाद एफ आहे, एफच्या बाद एल आहे, एच्या बाद बघा या ठिकाणी डॅश आणि डॅश 2 संख्या येतात बघा कोणती या ठिकाणी। ओके, तर या ठिकाणी केलंय काय बघा तर सीच्या बाद बघा मित्रांनो सी आहे या ठिकाणी सी, डी ई आणि एफ 2 संख्या सोडलं आणि एफ आलं, पुन्हा एफ जी आणि एच, जी एच झालं, पुन्हा काय आलं आय आलं, पुन्हा एकदम इथं सांगतो बघा तुम्हाला सरळ ओके जी एच आय आलं, मग पुन्हा या ठिकाणी जे के येतं बघा, जे आणि के हे 2 झालं, एल आलं, पुन्हा एम एनच्या बाद ओ आलं बघा, एम आणि एनच्या बाद ओ आलं, तर पी आणि क्यू या ठिकाणी येऊ शकतं बघा, पी थांबा एल ओ आलं, MNO पी आणि क्यू थोडंसं आवरा
ओके. तर बघा या ठिकाणी ओ आहे, आता सरळीतून दोन शब्द समोरचा ओ पी आणि क्यू. तर या ठिकाणी बघा दुसरा शब्द कोणता क्यू जर आलं मग पुन्हा आर येतं ओ पी क्यू आर. ओके, आर या ठिकाणी असेल, मग पुन्हा दोन शब्द आर, मग पुन्हा यस येतं, पुन्हा टी येतं, मग पुन्हा टीच्या बाद काय बघा दोन संख्या सोडलं यू येतं, म्हणजे या ठिकाणी बघा यू येतं. तर या ठिकाणी आर आणि यू आहे काय लक्षामध्ये असू द्या. बघा आहे काय बघा तपासा फक्त. आहे बघा, जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. बघा तुम्हाला जर असं वरून जर सोडवायचं म्हटलं तर थोडंसं अवघड जातं, परंतु अशा लेवलचा प्रश्न विचारला तर सरळ ए ते झडपर्यंत सर्व काही अल्फाबेट लिहून घ्या. आणि एक महत्त्वाची बात म्हणजे काय तर बघा ए ते मित्रांनो बघा या ठिकाणी झडपर्यंत जेवढे काही बघा या ठिकाणी अल्फाबेट आहेत बघा 26. हे बघा या 26 अल्फाबेटमध्ये या ठिकाणी कोणता अल्फाबेट कितव्या क्रमांकावर आहे हे देखील बघा तुम्ही इतकं लक्षामध्ये ठेवून घ्या. कारण बघा या ठिकाणी कोणत्याही अल्फाबेटची बेरीज गुणाकार भागाकार वजाबाकी वगैरे तुम्हाला या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. म्हणजे काय तुम्हाला बघा या ठिकाणी लिहून घ्यायचं. पुन्हा या ठिकाणी जेवढा समजा तुमच्या ठिकाणी एक जरी सेकंद वाचला तर तो या ठिकाणी एकच सेकंद तुमचा मोलाचा असणार आहे. म्हणून काय करा जेवढं होईल तेवढं बघा या ठिकाणी तुम्ही सर्व काही सोपं करण्याचा प्रयत्न करा. बघा या ठिकाणी पुन्हा एकदा तिसरा 19, 23, 29, 33, 37 या आकड्यात न बसणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर बघा जे की या ठिकाणी प्रश्नाचं राईट आन्सर बघा आपला क्रमांक बघा 33 असणार आहे. तर आता बघा या ठिकाणी 33च आपला प्रश्नाचं राईट आन्सर कसं काय आहे. तर बघा या जर आपण 33ला सोडलं 19 ही मूळ संख्या आहे, 23 आणि 37 या तीनही बघा या ठिकाणी मूळ संख्या आहेत. तर मूळ संख्या कशी ओळखायची सांगतो. ज्या संख्येला 1ने किंवा त्याच संख्येनं भाग जाते बघा ती संख्या या ठिकाणी मूळ असते, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, 1ने किंवा त्याच संख्येनं पूर्णपणे भाग जातो ती संख्या म्हणजे या ठिकाणी मूळ. तर बघा या ठिकाणी 33ला बघा 3ने भाग जाते, 3 1 3, पुन्हा एकदा 3 1 3. 11ने देखील भाग जातो. ओके, म्हणून या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नात जी की योग्य आन्सर क्रमांक बघा क 33 जी बघा या ठिकाणी मूळ संख्या नाही, लक्षात तुम्हाला ठेवायचं. ओके, या 33ला सोडलं 37, 29, 23 आणि 19 हे सर्व काही मूळ संख्या आहेत. ओके, असू द्या लक्षामध्ये. पुढे डब्याला झाकण म्हटले, झाकणाला पिंप म्हटले, पिंपाला पेन म्हटले, तर दुष्काळात पाणी कशात साठवाल. ओके, तर बघा मित्रांनो या ठिकाणी जर एक सामान्यपणे विचार केला तर आपण पाणी साठवण्यासाठी नेहमी कशाचा वापर करतो तर पिंपाचा वापर करतो. तर फक्त आणि फक्त आपल्या ठिकाणी पिंपाला काय म्हणत आहे तेवढंच या ठिकाणी बघायचं आहे. ओके, तर या ठिकाणी बघा पिंपाला पेन म्हणत आहे, बघा इथं आहे बघा पिंपाला पेन म्हटले, म्हणून या ठिकाणी आपला प्रश्न जे की योग्य आन्सर क्रमांक बघा ड जे की पेन असणार आहे, लक्षामध्ये तुम्हाला ठेवायचं. ओके, काय करा बघा व्हिडिओ बघण्यासोबत जर तुम्ही नोट केलं तर खूपच चांगलं होईल. आणि काय तर तुम्हाला काही डाऊट शंका काही कमेंट तुमचे प्रश्न असतील आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाकून टाका. तुम्हाला बघा या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं अवश्य मी उत्तर काढून देऊ. तर हां, जर 9 गुणाकारात 8 गुणाकार 7 बरोबर 24, 4 गुणाकारात 7 गुणाकारात 3 बरोबर 14, तर 2 गुणाकारात 1 गुणाकारात 9 बरोबर प्रश्नचिन्ह. बघा इथं देखील तसंच आहे, जसं दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. ओके, या प्रकारचा हा देखील प्रश्न आहे. या ठिकाणी गुणाकार केलंय, परंतु मित्रांनो ठिकाणी गुणाकाराचा इथं कसल्याही प्रकारचा संबंध नाही, फक्त आणि फक्त इथं चिन्ह दिलं. पर केलं काय इथं बेरीज केली. बरं 9 + 8, 8 + 7 जर केलं टोटल 24 होतात, बेरीज करा. पुन्हा 4 + 7 11 आणि 11 + 3 केलं 14. मग पुन्हा 2 + 1 3 आणि 3 + जर 9 केलं येतं किती 12, जे की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुन्हा बघा या ठिकाणी गहू या ठिकाणी पाव आहे बघा, पाव आहे बघा, थोडंसं या ठिकाणी प्रिंट बरोबर आली नाही, तर गहूचा संबंध पावाशी आहे. तर हा संबंध लक्षामध्ये घेऊन आपल्याला बघा खालची या ठिकाणी शब्दजोडी योग्य शब्दजोडी या ठिकाणी निवडायची आहे. ओके, तर भात भगोने ही नाही, माती हा विटा ही आहे बघा, जे की क्रमांक ब माती आणि विटा. कारण मित्रांनो बघा या ठिकाणी मातीपासून वीट बनते. ओके, लक्षात असू द्या. या ठिकाणी गवंडीपासून भीत बनत नाही. बरं गवंडी भीत बशाल नसता, गवंडीपासून भीत बनत नाही, तर भीत मित्रांनो विटापासून बनते, लक्षात असू द्या बघा. म्हणून ही देखील आपली जोडी अयोग्य. आणि दहीपासून दूध बनत नाही, दुधापासून दही बनते. ओके, लक्षात घ्या. तर या ठिकाणी बघा प्रश्नाचं जे की राईट आन्सर क्रमांक ब मातीचा संबंध विटाशी. ओके, 7वा आज मंगळवार आहे, तर आजपासून 62 दिवसानंतर कोणता दिवस असेल. तर बघा जे की या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर एकदम सोप्या प्रकारे आपण काढू शकतो. तर कसं आहे बघा सरळ आज कोण वार आहे मंगळवार, तर 62 दिवसानंतर कोणता वार दिसेल. सरळ 62 घ्या, 62ला 7 न भागा, 7 न भागायचं कारण काय
तर आठवड्यामध्ये 7 दिवस असतात. आता बघा या ठिकाणी आपल्याला उत्तराकडे लक्ष द्यायचं नाही, उत्तराला या ठिकाणी कॅन्सल करा आणि बाकी किती उरते तेवढं बघा फक्त आणि फक्त बाकी. ओके, तर 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35, 7 6 42, 37 7 49, 7 8 56, 7 9 63, किती 7 8 56 आलं बघा या ठिकाणी. 7 8 56 म्हणजे किती या ठिकाणी 8 आलं आणि 56. जर आपण आता 62 मधून जर 12 काढल्या, 62 मधून जर 56 काढल्या आपण तर किती भेटतं. सरळ इथला एक इथं 12तून 6 गेलं 6, इथं 5 उरलं, 5 मधून 5 गेलं 0, आता केली 6. तर आता बघा आज मंगळवार आहे ना, तर आता आपण 6 वार समोर जाऊ नका बघा. आता जर 6 वार समोर गेला तर तुम्ही इथं बुचकाळू शकता. तर 6 वार समोर जाण्याच्या कारणामुळे 6 वार समोर जाण्यापासून वाचण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त 1 वार मागायचं. ओके, 6 वार समोर न जाता फक्त आणि फक्त 1 वार मागूया. तर आज कोण वार, मंगळवार. तर 1 वार जर मागायला आला कोणता, सोमवार, जी की क्रमांक बघा आपल्या या ठिकाणी प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं. ओके, तर शेवटचा प्रश्न बघा नेहमी आपण तुमच्यासाठी सोडत असतो. हा देखील प्रश्न तुमच्यासाठी सोडलेला आहे. जर तुम्हाला आवडला आन्सर कमेंटमध्ये सांगून टाका, हे नाही गेलं पुढच्या व्हिडिओमध्ये सांगून टाकू आपणच. ओके, तर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अद्याप आपला हा महाडोकला तुम्ही 2000+ प्रश्न जे की TCSचे PYQ आहेत बघा, 100% परीक्षेमध्ये विचारले जाणारी. जर तुम्ही ठिकाणी अद्याप खरेदी वगैरे केलं नसेल अवश्य खरेदी करा. आणि मित्रांनो तर भेटू नव्या अशा एका पुढच्या लेवलच्या भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.